चला मंडळी, शेतात आज शेतातली कामं चाललेली आहेत. ही मका आहे ना, ह्या मकाला पाणी द्यायचं काम आहे. तुम्ही पाहू शकता. चला मकाला पाणी देते, चालू आहे तोपर्यंत. इकडं पुढचं दाखवते तुम्हाला. हा पेरू आहे, त्याला फॉर्म लावून टाकलेले आहेत बघा. जवळून दाखवते, दिसते का? प्लास्टिकवाले ते कागद आहेत ते. असा मस्त हा एरिया, किती छान वाटतोय. आज सकाळ सकाळ म्हणलं शेतातच फेरफटका मारावं. जरा काम आहे, काही काम आहे ते मी पुढे गेल्यावर तुम्हाला सांगणारच आहे. असं हिरवगार शेत बघून मन एवढं प्रसन्न होतं की काही सांगू शकत नाही. एवढं प्रसन्न होतं हे शेत बघून. पेरू शेत असेल किंवा डाळिंबाचं शेत असेल. आता सध्या ना केळीला थोडंसं पाणी कमी पडले बरं का, तरी पण हिरवीगार आहे, पण थोडं पाणी कमी पडलेले. हे कोणतं गवत आहे की बघा, किती मस्त असं अंथरलेलं आहे झाडाच्या ह्याच्यामध्ये. गवत भरपूर आलेलं आहे बरं का. आता हे खुरपायचं पण काम आपण करणार आहोत आणि सुरुवात केलेली आहे. पण आज अचानक ठरलं की डाळिंबाच्या बागेला औषध सोडायचं होतं, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं. चालले आता शेतात. आता मला वाटतं की जवळजवळ 8 वाजले असतील सकाळचे. सुरुवात अशीच होते आमची 8 वाजताच. सकाळचं म्हणजे काय होतं ना, सकाळचं आवरायचं असतं, हे करायचं असतं, धारा पाणी ते सगळं करून शेतात चालले. तर बघा ही कोणतं झाड आहे, सगळेजण ह्याला ओळखत असतील बरं का. पाहू शकता. असंच म्हटलं रोज मी हे दाखवते की आपली शेती दाखवते, पण आज म्हटलं चला मी चाललेच होते तर इकडला एरिया कसा आहे हे दाखवावं, तुमच्याबरोबर शेअर करावं. डाळिंबाला डाळिंब पण भरपूर आलेले आहेत बरं का, पण त्याला छोटी डाळिंब पण आलेली आहेत, कळ्या आहेत, छोटी फुलं आहेत. तर पाहू शकता हे असं झालेलं आहे. आणि एवढी लकडून गेलात ना झाडं, सांगू शकत नाही तुम्हाला मी शब्दात. एवढं असं म्हणजे फळं पण भरपूर सारे आलेले आहेत. झाकून घेतलेली बागे बघा. असाच असतो आमचा दिवस. सकाळचे 8 वाजलेले आहेत, 8 वाजता मी शेतात चालले. दिवसाची सुरुवात अशी होते आणि एवढं भारी वाटतं ना शेतात, खूप छान वाटतं. तर हे बघा, तुम्ही म्हणसाल हे काय आहे, तर हा मसोबा आहे की आमच्या बांधावरती असतो, कारण हा रक्षण करतो आमच्या पिकांचं, आमच्या शेतीचं. म्हणून हे मसोबाचं देवस्थान आहे. इथं आम्ही ज्यावेळेस आमच्या शेतामधलं जे पहिलं पीक आहे ते आलं की आम्ही ते नैवेद्य वगैरे हे करतो. काही आमचा कार्यक्रम असेल तरी आम्ही देवाला विसरत नाही. तर आमचा असं म्हणजे श्रद्धास्थान आहे की आमचं हा मसोबा रक्षण करतो शेतीचं. डाळिंबाच्या बागेत परत आले. बाग खूप मोठी आहे आपली, शेती खूप मोठी असल्यामुळं हे बघा, पाहू शकता तुम्ही. आज म्हटलं माझ्याबरोबर तुम्हाला घेऊन जावं. तुम्हाला आवडेल का असे ब्लॉग बघायला मला सांगा कमेंट करून. आणि मस्तपैकी केळी, हे सीताफळ आहे बरं का. तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे की आमच्या शेतात आहे. हे सीताफळ आहे आणि ह्याला खूप छान सीताफळ येतात बरं का श्रावण महिन्यामध्ये. तर ही केळीची बाग आणि जनावरांचं कडवाळ. नाही नाही आणलं र. काय झालंय? मला बकेट आणायला सांगितली, मी बकेट आणली आणि माझ्या लक्षात आलतं बरं का काहीतरी घ्यावं.
बॉटल आणली का? बॉटलनी वाटायचंय का? चला ह्युमिक ॲसिड सोडायचे. तर आपण सुरुवात करू. छोटी झाड आहेत आता काम करायचं आपलं. ही ह्युमिक ॲसिड सोडते याने काय होतं की जी झाडं आहेत ना ह्याला चांगला फुटवा होतो आणि रोग लागत नाही. त्यासाठी ह्युमिक ॲसिड असतो. का हे बघा तुम्हाला दिसत असेल, हे काळं औषध आहे, त्याला ह्युमिक ॲसिड असं म्हणतात. तर आजचा विषय हाच होता की सकाळ सकाळ लवकर आवरून ह्या बारक्या छोट्या झाडांना ह्युमिक ॲसिड सोडायला आम्ही आलो शेतामध्ये. तर पूर्ण टोटल फॅमिलीच आलेली आहे बघा. तर हे असं सोडायचं असतं त्याला. ते जी पानं आहेत ना त्याच्यावरती ते पडून द्यायचं नसतं. तर बघा हे काय मी असं सोडते त्याला. एक 100 ग्रॅम 100 मिलीच्या आसपास एका झाडाला वतायचं आहे. म्हणजे काय होतं, छोटी झाड आहे ती आणि चांगलं पण ह्याला फायदा होतो म्हणून ह्युमिक ॲसिड सोडायचं. असेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर जया शेतकरी ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. माझा पूर्ण